मी सांगेन तुमची कुलदेवता कोणती. नमस्कार मित्रांनो, आपली कुलदेवता कोणती, आपली कुलदेव कोणते हे आपल्याला माहित आहे का? घरामध्ये सुख नसणे, घरातील वातावरण मरगळलेले असणे, घरात पैसा न टिकणे, पैसा वाटेने निघून जाणे, घराचा करता धरता सतत आजारी असणे, घरातील व्यक्ती आजारी असल्यास डॉक्टराकडे गेले असता आजाराचे निदान न करणे व सगळे रिपोर्ट नॉर्मल येणे व उपचारासाठी पैसा फुकट जाणे, बापाचे व मुलाचे न पटणे, सतत हातापायी होत राहणे, मुलगा सुशिक्षित असला तरी बेरोजगार असणे, घरातील मुलगी सतत कोणत्या ना कोणत्या तरी आजाराच्या दबावात असणे, घरात भांडणे होत राहणे, मुलाचे लग्न न जमणे किंवा जमल्यास मूळबाळ न होणे किंवा बाळाचा 1-2 महिन्यात मृत्यू होणे, ही सर्व लक्षणे घराला कुलदैवताचा वैदिक सुरक्षा चक्र नसल्यास घडतात. या समस्येमुळे अनेक लोक भरडली गेली आहेत. म्हणून हे सर्व कुठेतरी थांबावे यासाठी भटाकडे जाऊन कुलदेवतेचा शोध घेताना दिसतात. कुलदेवता ही कुळाचा उद्धार करणारा आहे. कुळाचा वंशाची वृद्धी करणे व सर्वांचे रक्षण करण्याचे दायित्व हे कुलदेवतेकडे आहे. कुलदेव हे वडिलांसमान तर कुलदेवी ही आई समान असते. ज्यांना फक्त कुलदेवी माहित असेल तर त्यांनी कुलदेवीलाच कुलदैवत मानावे व तिची पूजा अर्चा करावी. पण ज्यांना कुलदैवत माहित नसेल तर काय करावे हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. तर चला कुलदेवतेचा शोध घेऊया. सर्वप्रथम आपले वडील किंवा वडिलांचे सख्खे किंवा चुलते, त्यांचे मुले किंवा आजोबांच्या भावांची मुले किंवा त्यांची मुले, यालाच भावकी असे म्हणतात. या भावकीतल्या लोकांकडून कुलदेवतेची माहिती मिळते. जर तुम्हाला तुमचे मूळ गाव व मूळ आडनाव माहित असेल अथवा तुमचे आजोबा किंवा पणजोबा ज्या गावात पूर्वीपासून वास्तव्यात होते तेथे जाऊन चौकशी केली असता तुम्हाला कुलदेवतेचा शोध लागेल. आपल्या आडनाव हे आपले कुळ असते, म्हणून आपल्या आडनावाचे व आपल्या जातीचे समान आडनावाचे अनेक कुळ वेगवेगळ्या जातीत पण असतात. म्हणून फक्त स्वात जातीचे कुळ लोकांना विचारून कुलदेवतेचा शोध घेता येतो, तो ज्या समाजाने आपल्या कुळातील सर्व माहिती जतन करून ठेवलेली आहे. उदाहरणतः राजपूत, राठोड, चव्हाण वंश, मराठा समाज अशा समाजातील कुळाचे कुलदैवत शोधणे सोपे जाते. परंतु ज्या कुळाची माहिती जतन नसल्यास त्यांनी कुलदेवतेचे पुस्तक स्वामी समर्थ केंद्रात किंवा पुस्तक विक्रेता दुकानात मिळते. त्यात जमल्यास आपले आडनाव शोधून आपली कुलदेवतेचा शोधण्याचा प्रयत्न करावा. ज्या गावात आपल्या कुळातील लोक मोठ्या संख्येत राहतात अशा गावाचा शोध घेऊन तेथे जाऊन चौकशी करावी. येथे कुळातील व्यक्ती मोठ्या संख्येत राहतात तेथे कुळाच्या कुलदेवतेचे मंदिर सुद्धा असते. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करावे. पारायण करण्याआधी संकल्प करावा. संकल्प करताना देवीला हात जोडून सांगावे की हे जगात जननी, मी कुलदेवतेचा शोध घेत आहे, मला मार्गदर्शन कर. मग दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे. पारायणाच्या शेवटी दिवशी 9 कुवारी कन्यांना भोजन देऊन त्यांची ओटी भरावी. जवळच्या एक सुवासनीची ओटी भरावी. असे केल्यास त्या सुवासनीच्या तोंडून कुलदेवतेचे नाव येईल अथवा काहीतरी मार्गदर्शन मिळेल. अशाने कुलदेवी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. दर मंगळवारी सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणावा किंवा त्यामध्ये सिद्ध कुंजिका मंत्र देखील तुम्ही दर मंगळवारी म्हणल्याने रात्री झोपेत कुलदेवीची अनुभूती होते आणि किंवा कुलदेवी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो. घरात सुवासिनीचे स्त्रीने कुलदेवीच्या नावाने घट सोड ठेवावा व दर गुरुवारी विणी घालून घटाची पूजा करावी. असे केल्याने त्या स्त्रीला दुसऱ्या सुवासिनीकडून कुलदेवतेबद्दल माहिती मिळते अथवा तिला रात्री झोपेत हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू व मोठे मंगळसूत्र घातलेली ओळखीची सुवासिनी स्त्री येऊन कुलदेवीबद्दल मार्गदर्शन करते. वरील प्रमाणे कोणतेही उपाय काम करत नसतील तर वर्षातून एकदा केव्हाही मंगळवारी एका ताटात ओटी, खण, नारळ आणि हळद, कुंकू आणि अक्षता घेऊन देवाऱ्यातील देवासमोर ठेवावं व म्हणावे, हे माझी आई कुलदेवी, तू जेथे कुठे असशील तर या तुझ्या लेकीने ही जी ओटी ठेवलेली आहे ती मान्य करून घे व आम्हा पोरा बाळांना सुखी ठेव व तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा तूच काय तो मार्ग दाखव. नंतर तुमच्या घरातील आई किंवा सासू किंवा अशी स्त्री जी तुमची सखी आहे, जी तुम्हाला मदत करते अथवा तुमचे मार्गदर्शन करते, अशा स्त्रीची ओटी भरावी. ज्यांना कुलदैवत, ग्रामदैवत, मूळ दैवत, मूळ पुरुष व कुळ पुरुष हे माहीत असल्यास त्यांनी सर्व काही एका डायरी मध्ये लिहून ठेवावे. यामध्ये कुलदेवीचे नाव, स्थळ, मूळ पीठ लिहून ठेवावे. पुढच्या पिढीपर्यंत ही माहिती पोहोचावी. मुलांच्या लग्नानंतर ही डायरी सुनेच्या, तिच्या सासऱ्यांच्या सुखासाठी सोपवून जेणेकरून त्यांच्या कुलदेवतेच्या शोध खातर कोणासमोरही हातपाय पसरावे लागणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. फेसबुकवर जर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.